बातमी आहे बारामतीतून। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत माझ्याही मनात शंका आहेत, हे वक्तव्य आहे खुद्द सुनेत्रा पवारांचं। अजित पवारांच्या अपघाताबाबत सुनेत्रांनी पहिल्यांदा जाहीर भाष्य केले, तर अपघाताच्या मुळाशी जाण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केलाय। अजित पवारांच्या अपघातानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्यात। काल प्रचाराची सांगता सभा पार पडली आहे। यावेळी अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांसह तमाम बारामतीकर भावुक झाले होते। यावेळी सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलंय। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, उदय सामंत यांच्यासह अनेक दिग्गजांनी यावेळी हजेरी लावली। दरम्यान अजित पवारांच्या अपघाताविषयी सुनेत्रा पवारांनी शंका उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नसल्याचं आश्वासन दिलंय। आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत। त्या तुमच्या मनात आहेत, तशाच माझ्याही मनात आहेत। या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे, पण या दुर्घटनेबाबतचे सत्य मात्र स्पष्टपणे समोर आलंच पाहिजे। काही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच तुमच्यासारखीच माझी सुद्धा ठाम भूमिका आहे। दादांचा ज्या प्रकारे अपघात झाला, त्यातनं प्रत्येकाला मनातनं असं वाटतं की या अपघाताचं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे। मी सभागृहातही सांगितलं, आज देखील या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही, आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही। हे सत्य आम्ही बाहेर आणल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। तर या सांगता सभेत बोलताना सुनेत्रा पवार अजित पवारांच्या आठवणींनी भावुक झाल्यात। खरं सांगायचं तर माझं दुःख मोठं आहे। माझं तर सर्वस्व हरपलंय, पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर दादांचं स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेली जबाबदारी, या साऱ्यांच्या बळावर हे शिवधनुष्य उचलून तुमच्या सर्वांच्या आधारानं मी पुढे चालत राहण्याचा निर्धार केलेला आहे। दरम्यान अजितदादांची स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता सुनेत्रा पवारांमध्ये असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। मी तुम्हाला दाव्याने सांगतो, गेल्या 2-2.5 महिन्यांमध्ये ज्या प्रकारचं कार्य वहिनींचं मी बघितलं, मला देखील राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून 35 वर्ष झाली आहेत। त्यामुळे एखाद्या नेत्याची क्षमता काय आहे ही आता ओळखण्याची क्षमता माझी देखील तयार झाली आहे। आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, दादांची स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता ही वहिनींमध्ये आहे। वहिनींच्या रूपाने या महाराष्ट्राला केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही, तर एक सक्षम नेतृत्व लाभलेलं आहे, हे या ठिकाणी सांगताना मला या ठिकाणी यत्किंचितही माझ्या मनामध्ये शंका नाही। तर बारामतीमधल्या या सभेदरम्यान सुनेत्रा पवारांनी 2 वेळा शरद पवारांचे आभार मानलेत। आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टीमधून आपण बारामतीच्या विकासाचा पाया रचला आणि खऱ्या अर्थानं आदरणीय अजितदादांनी अपार कष्टानं त्यावर कळस चढवला। आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद आपल्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत। आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टीमधून आपण बारामतीच्या विकासाचा पाया रचला आणि खऱ्या अर्थानं आदरणीय अजितदादांनी अपार कष्टानं त्यावर कळस चढवला। आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद आपल्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत। तसेच आमच्या आई श्रीमती आशाताई आनंदराव पवार यांचा आशीर्वाद आमच्या सोबत हा आमच्यासाठी सर्वात मोठा आधार आहे।
तर राहुरी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफाही काल थंडावल्यात. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांची राहुरी शहरात सांगता सभा झाली आहे. या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येणार होते, मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने ते सभेला येऊ शकले नाहीत. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या सभेसाठी उपस्थित असल्यानं त्या देखील या सभेला येऊ शकल्या नाहीत, असं मोकाटे यांनी सांगितलंय. तसंच प्राजक्त तनपुरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही, त्यावरही त्यांनी भाष्य केलंय. अचानक परवा दिवशी पवार साहेबांची तब्येत डॉक्टरने सांगितलं तुम्हाला 2-4 दिवस कुठेही जाता येणार नाही आणि म्हणून पवार साहेबांनी सांगितलं सुप्रियाताई सभेला येणार आहे. साहेबांना मला वाटतं सकाळी ॲडमिट केलेल्या बातम्या आल्या, मी तर काही बातमी पाहिली नाही, पण मला असं कळलं का त्यांना ॲडमिट केलं. आणि पवार साहेबांची एकदम विश्वासू म्हणून घरचा माणूस म्हणून ताईंना सुद्धा तिथं थांबायला लागलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज काही येऊ शकले नाही. राहुरीच्या जनतेच्या शब्दाला मी बांधील पहिल्यापासून राहिलो आणि पुढे राहणार आहे असा एक संदेश खऱ्या अर्थाने त्या जनतेला तुम्ही द्या म्हणून खासदार साहेबांनी तो संदेश इथं वाचून दाखवला. प्राजक्त तनपुरे 200% म्हणजे पूर्ण ताकदीनुसार माझ्यासोबतच आहेत, याच्यात 1% बी शंका नाही. त्यांनी या निवडणुकीतून का एक्झिट घेतली हे मला अजूनही कळलं नाही. मी त्यांच्याबरोबर ज्यावेळी चर्चा करेन त्यावेळेस तुम्हाला मी ते सांगा. मी गेली 10-15 दिवसापासून नगर, पाथर्डी, राहुरीचा पूर्ण भाग खऱ्या अर्थाने मला प्रत्येक गावात जायला मिळालं आणि लोकांचा असा मला अनुभव आला, मला निवडून येण्यात 1% काही कसर राहिली नाही. मी 200% निवडून येणार. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचीही काल राहुरी शहरात सांगता सभा झाली आहे. राहुरीच्या स्थानिक उमेदवारांनी माघार घेतली, पण मी माझ्या राहुरीच्या जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही असं खेवरे यांनी म्हटलंय. मी आतापर्यंत जनतेच्या कामाची आणि इतर उमेदवारांच्या पालखी उचलली आहे. मी माझी पालखी घेऊन पहिल्यांदाच जनतेसमोर आलोय, तर या पालखीला जनता नक्कीच खांदा लावतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. प्राजक्त दादा उमेदवार होते, ते थांबले म्हणून मी पुढे आलो. कारण त्यांनी जरी थांबले असले तर मी माझ्या तालुक्यातल्या लोकांना, जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही आणि वाऱ्यावर सोडायचं नाही म्हणूनची धुरा मी खांद्यावर. मी जे लोकांपर्यंत गेलो, मी जे लोकांना काय आजपर्यंत मागितलं, मी लोकांच्या पालख्या घेऊन गेलो. माझी पालखी घेऊन मी लोकांपुढे कधीच गेलो नाही. मी पहिल्यांदा माझी पालखी घेऊन आलो. लोक तिला खांदा लावल्याशिवाय राहणार. भाजप आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. आज रात्री 10 वाजता भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधान परिषदेच्या नावांची चर्चा होईल. चर्चेनंतर भाजपकडून काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला पाठवण्यात येईल. विधान परिषदेच्या 9 आणि एका पोटनिवडणुकीसाठी निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे भाजपकडून कुणाला विधान परिषदेवर संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल. लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी एनडीएतल्या घटक पक्षांनी विरोधी पक्षांच्या विरोधातलं आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परवा घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजपच्या वतीनं काल मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. वरईच्या जांभोरी मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि NSCI डोमपर्यंत हा मोर्चा नेण्यात आलाय आणि त्यानंतर वरई डोममध्ये जनआक्रोश महिला संमेलन पार पडलंय. या संमेलनात बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलंय. झोपलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेऊन जे बसले आहेत त्यांना जागं करता येत नाही. हे झोपेचं सोंग घेऊन बसलेले जे काही लांडगे आहेत, ज्यांना या ठिकाणी महिलांचं आरक्षण नको आहे, त्यांना हे माहिती आहे. अरे 2023 साली महिला आरक्षणाचं विधेयक आलं, त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की NDA कडे 2/3 मेजॉरिटी आहे. आपण मत दिलं नाही तरीही बिल पास होणार. मुकाट्याने सर्वांनी त्याला समर्थन दिलं आणि ते बिल पास झालं आणि संविधान संशोधन होऊन महिलांना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपच्या या जनआक्रोश मोर्चामुळे जांभोरी मैदान परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या महिलेच्या रागाचा सामना मंत्री गिरीश महाजन यांना करावा लागलाय. तर महिलेनं गिरीश महाजनांवर प्रश्नांचा भडीमार केलाय. मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं. ओके, get out of here. Did you not understand? Did you not understand?
No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. Madam, there is an empty ground. Yes. Get out of here. दरम्यान या घटनेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्स पोस्ट केली आहे. आपण पाहूयात. खोटे नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा या भगिनीनं उघडा पाडला. आज फक्त मंत्री गिरीश महाजन यांना पळवून लावलं आहे. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत. कोल्हापूर शहरानजीकच्या एका गावात व्याजानं दिलेल्या पैशाच्या बदल्यात महिलेला जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात अमित सावंत या संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय आणि पुढील तपास सुरू आहे. पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी हा ड्रायव्हर म्हणून तिच्यासोबत ये-जा करत होता. त्यानं वारंवार पैशांची मागणी करत महिलेला मानसिक तसेच शारीरिक छळ केला. याच दरम्यान आरोपीनं तिला विविध हॉटेलमध्ये नेऊन नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ काढले आणि त्याच्या आधारे धमकावत तिच्यावर जबरदस्ती केली असा गंभीर आरोप होतोय. दरम्यान या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या जावयालाही आरोपीनं मारहाण केल्याची माहिती समोर येते आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.